नमस्कार मंडळी, जवळपास महिन्याभराच्या गॅपनंतर आपला हा नवीन व्हिडिओ येत आहे। या महिन्याभरामध्ये आपल्याकडे सणवार होते, गणपती होते, त्यानंतर आता पितृपक्ष होतं, त्यामुळे आपण व्हिडिओ करू शकलो नाही। परंतु या महिन्याभरानंतर आपला जो हा व्हिडिओ आलेला आहे हा खूप खास आहे, कारण की हा व्हिडिओ आहे 13 सप्टेंबर 2025 या दिवशी झालेल्या कार्यशाळेचा। मित्रांनो, अभंगूच्या आत्तापर्यंतच्या ज्या कार्यशाळा झालेल्या आहेत त्यातील सर्वात जास्त पार्टिसिपंट्स असलेली ही कार्यशाळा होती। म्हणजे टोटल 22 जण या कार्यशाळेसाठी उपस्थित होते। हे पार्टिसिपंट्स वेगवेगळ्या ठिकाणातून होते, मुंबईवरनं होते, कराडवरनं होते, सोलापूरवरनं होते, कोकणातून होते। सो वेगवेगळ्या ठिकाणावरनं माणसं होती, वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं होती, बिझनेसमॅन होते, नोकरदार होते, शेतकरी होते, काही जण शिक्षक होते, ते पण होते। सो मजा आली, खूप इंटरॅक्टिव्ह सेशन होतं। खूप सारे प्रश्न या लोकांनी विचारले जे खूप छान होते, नवीन होते, युनिक होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाही मला खूप मजा आली। त्यामुळे हे खूप छान वर्कशॉप झालं असं मी म्हणेन। त्यांचे कसे एक्सपिरियन्सेस होते हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी पाहता येतीलच। मित्रांनो, आपली पुढची कार्यशाळा ही 11 ऑक्टोबर या दिवशी असणार आहे। येस, ऑक्टोबर महिन्यातल्या दुसऱ्या वीकेंडला, म्हणजे शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर या दिवशी असणार आहे। सो त्याची तुम्ही नोंद घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, माझं नाव ओमकार पंडित आहे। मी पुण्याहून आलो आहे। निलेश सरांशी आधीच माझी ओळख असल्यामुळं बरेच दिवस प्लॅन चालला होता की त्यांच्या रॅबिट फार्मला व्हिजिट करायची। आज योग आला। इथं आल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांनी खूप डीपमध्ये समजून सांगितल्या। ॲनिमलची ब्रीडिंग, ॲनिमलची हेल्थ, ॲनिमल कशा पद्धतीनं हाताळायचा आहे, त्याच्या ज्या वेळेला तो आजारी असतो किंवा इन्फेक्टेड असतो त्याला कसं सांभाळायचं, त्या सर्व गोष्टी खूप डीपमध्ये समजवतात ते। आणि खूप छान वाटतं इथं आल्यानंतर। खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि त्यांची सांगायची पद्धत पण इतकी सोपी आहे की खूप चटकन एखाद्या नवीन माणसाला सुद्धा समजेल एवढ्या इझी वेनं ते सांगतात। आणि खूप चांगलं पोटेन्शियल असणारा हा बिझनेस आहे जो आजपर्यंत बऱ्याच लोकांना माहीत नाहीये। ते त्याचं प्रबोधन करायचं काम हे करत आहेत, खूप छान काम करत आहेत। आणि मला तर असं वाटतं की बऱ्यापैकी युवकांनी ह्या बिझनेसमध्ये पडावं, यावं, माहिती घ्यावी, लोकांना जागरूक करावं आणि एकत्र मिळून रॅबिट फार्मिंग करावी। बस एवढंच सांगेन। थँक्यू। हॅलो फ्रेंड्स, माझं नाव मुस्तफा सातरवाला। मी मुंबईने आलो आहे इकडे। आय हॅड कम टू स्टडी रॅबिट फार्मिंग ओव्हर हियर. At Abungu Rabbit House. My experience has been fabulous. The teacher, Mr. Nilesh Gosavi, has given us complete inputs on the various types of rabbits, the 6 breeds of rabbits. Unka pura session was divided into 2 parts. Pre-lunch, we were given a lot of theoretical knowledge, and post-lunch, we had practical knowledge of how to treat infected rabbits, of how to give them medicines, of how to inject them with injections. Complete knowledge on the types of diseases and how to treat them was given to us. Then we were also given, visual, experience on how the rabbits mate and how can you identify that the mating has been very successful. This was very insightful. It was fabulous. Great learning took place. And all the other farmers who attended this session with me, we're all motivated to take up rabbit farming, as a secondary source of income. And of course, I'm a pet lover, so I'm equally excited to set up my own small pet farm of rabbits. He has amazing breeds of rabbits. His rabbit breeds are very, very healthy. I mean, they are much bigger than a normal size. So I would highly recommend anybody who wants to learn about rabbit farming and start rabbit farming, get in touch with Nilesh. Besides, he being a good teacher and a trainer, he's a wonderful human being, a very nice person to interact. Thank you. Thank you. मी सुमित सकपाळ, ठाण्यावरून आलोय। खूप दिवस झाले मी आपलं अभंगू मुवमेंट यांना फॉलो करतोय आणि मला स्वतःला पण एक रॅबिट फार्म चालू करायचा होता। त्यासाठी मी त्या व्हिजिट दिली आणि इकडचे प्राणी खूपच हेल्दी आणि खूप चांगले आहेत आणि लवकरात लवकर यांच्याकडून काही प्राणी घेऊन रॅबिट फार्म चालू करण्यास सुरुवात करेल।
माझं नाव रामजी कांबळे. मी निखरी गडिंग तालुक्यामधून आलो. तर निलेश सरांना मी खूप दिवसापासून फॉलो करत होतो. तर आजचा दिवस हा इकडे येण्यासाठी मला चान्स भेटला. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सगळं ट्रेनिंग दिलं आम्हाला. वर्बल आणि थिअरी पण चांगली शिकवलं. आणि मी इथून 2 पॅक घेऊन जातो आहे आणि चांगल्या पद्धतीने. हॅलो, माझं नाव अक्षय साखरकर. मी मुंबईला राहतो आणि आजच सकाळी मी मुंबईवरून डायरेक्ट इकडे ट्रेनिंगसाठी आलो. सो मी युट्यूबवर निलेश सरांना गेले 1.5 वर्ष फॉलो करतोय. सो मी त्यांना कॉल केला की मला ट्रेनिंग हवी आहे. तर ते बोलले की 13 सप्टेंबरला ट्रेनिंग आहे. सो आज मी आलोय मुंबईवरून डायरेक्ट. आणि ट्रेनिंग अतिशय चांगलं आहे. एकदम डिटेलमध्ये आपल्याला इन्फो मिळतं की रॅबिट्सच्या पूर्ण हिस्ट्रीपासून त्याला कसं हँडलिंग सगळं काय. आणि त्यांचे भाऊ तेजस म्हणून आहेत, तर ते आपल्याला प्रॅक्टिकली सगळं इंजेक्शन किंवा डोसेस कसे द्यायचे ते पूर्ण दाखवतात. बाकी फार्म ओव्हरऑल पूर्ण क्लीन मेंटेन असं आहे. अँड माझा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला आहे आणि फ्युचरमध्ये नक्कीच मी पण रॅबिट फार्मिंग स्टार्ट करेन. नमस्कार, मी निलेश परब, मुलुंड मुंबईवरून आलोय. दादाला बऱ्याच दिवसापासून फॉलो केलेला अकाउंटला बघायची खूप इच्छा होती. म्हणजे जेव्हा इथे आलो तेव्हा असं वाटलं नाही की अशा ठिकाणी म्हणजे रॅबिट हाऊस असेल, पण बघितल्यानंतर बरंच आश्चर्यचकित झालो. आणि ज्याप्रमाणे ट्रेनिंग दिली तर खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि मला वाटतं की बऱ्याचशा नवीन युवकांनी पण या क्षेत्रात यावं आणि पुढे काहीतरी करावं अशी. थँक्यू. नमस्कार, मी शामराव बनेनवार फलटणवरून आलेलो आहे. तर सकाळी आम्ही इथं आलो. चांगल्या प्रकारे इथं प्रशिक्षण घेतलेलं आहे आम्ही. सरांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. एकदम भारी वाटलं बघून. इतकं व्यवस्थित त्यांनी इथं सगळं सेटअप लावलेलं आहे. आणि आम्ही आता इथून घरी जाऊन असा सेटअप लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. नमस्कार, मी केतन पाटील पालघरवरनं आलो. बरेच दिवस झाले मी सरांना फॉलो करत होतो चॅनलवरती, पण आज प्रत्यक्षात इथं अनुभव आला की रॅबिट हाऊस किंवा रॅबिट फार्म कसा तयार असतो आणि कसा व्यवसाय केला जातो. प्लस सेल परचेसिंग, तसंच मेडिसिन्स, फीड, ह्या सगळ्या काही गोष्टी म्हणजे एकदम जवळून बघण्यासारख्या होत्या. आणि खरोखर सरांनी असं मार्गदर्शन दिलंय की न करणाऱ्याची इच्छा होईल की आपण सुद्धा हा व्यवसाय करावा. आणि ठीक आहे, कोणीही करावा ज्याला जमेल त्यांनी. आणि चांगलं म्हणजे इन्कम सोर्स आणि घरी बसल्या चांगला व्यवसाय, एवढंच सांगतो. काय, मी भावेश परब पुण्याहून आलोय. मला रॅबिट फार्मिंग मध्ये माहिती होती, युट्यूबला बघितलेली सरांच्या युट्यूबवरून. मला प्रॅक्टिकली बघायचं होतं सगळं अकाउंट आणि मला फार्मिंग चालू करायचं आहे या उद्देशाने मी आलो होतो. आणि खरंच खूप छान अशा प्रकारे त्यांचं मार्गदर्शन चांगलं आहे खरंच. नमस्कार, मी विकास सावंत, कलंबीस सावंतवाडीहून आलो आहे. इथे चांगला अनुभव भेटला आम्हाला सस्यपालनाबद्दल. बरीच माहिती भेटली. त्याचबरोबर भविष्यात काय संधी आहेत या व्यवसायामध्ये त्याबद्दल ज्ञान भेटलं. त्याबद्दल मी निलेश सरांचा खूप आभारी आहे. धन्यवाद. माझं नाव रमाकांत रामाजी जोशी, मी देवगडून आलो आहे. सस्यपालनाबद्दल विस्तृत माहिती मिळालेली आहे आणि पुढे काय करायला पाहिजे चांगल्या प्रकारे इतकी माहिती दिली आहे. एवढ्या दुर्गम भागामध्ये आपण हे मूवमेंट सुरू केली आहे सस्यपालनाची, चांगलीच आहे. एक तर वाहनाची इथे काही सोय नाही, त्याबद्दल आपण आपला मी आभारी आहे. नमस्कार, माझं नाव अभिजित जैन. बऱ्याच महिन्यापासून येण्याचं प्लॅनिंग करत होतो. सुदैवाने आज तो योग आला. इथे आल्यावर बरीचशी माहिती भेटली आणि लवकरात लवकर मी पण माझं चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, माझं नाव युवराज. मी झारा त्याच्या मोमाडे इथून आलो. या अगोदर मी यांच्याकडून प्राणी घेऊन गेलेलो, त्यामुळे जरा थोडाफार मला एक्सपिरियन्स असल्यामुळे थोडी अजून मला माहिती भेटली. जे मला माहिती नाही होतं ते पण यांच्याकडून भेटलं मला आणि खूप भारी वाटलं. माझं नाव संतोष बापू आळवे, मालवण गाव. मी माझ्या मित्रांच्या सहयोगासाठी इथे आलेलो आहे. या रॅबिट फार्म हाऊस निलेश गोसावी यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. काही आमचे डाऊट्स होते मनामध्ये, ते सगळं क्लिअर केलं. फक्त आता एकच डाऊट्स आहे की आम्ही बाबा फंड किती लावायचा, त्या फंडातून किती उत्पन्न येईल शेतकऱ्यांना, ते निलेशनी आम्हाला कमीत कमी किमतीमध्ये बसून द्यावं हीच आमची प्रार्थना त्यांच्याकडे. बाकी काही नाही. आम्ही
पूर्ण याच्या पॉझिटिव्ह व्हावं. धन्यवाद. थँक्यू. माझं नाव अक्षय शिंदे. मी मुंबईवरून आलो. आज 13 सप्टेंबरला सरांची बॅच होती आणि मला पण एक उत्सुकता होती की काय असतं, कसं असतं. कारण की मी जेवढं बघितले आणि हे वेळेला की मांसाच्या याच्यामध्ये ससा कोण खातो आणि कोण हे ह्याचं अवेअरनेस थोडी कमीच आहे. त्याच्यामुळे बरंच एक नव्याने काहीतरी नवीन बघायला भेटलं मला. त्यामुळे मस्त वाटलं. थँक्यू सर. तुमच्यामुळे एक आम्हाला एक नवीन हे फील्ड जाण्याला भेटली. बरीच. थँक्यू. नमस्कार, मी सूरज मानुगडे. मी सांगलीवरून आलोय. निलेश दादाचं आजचं सेशन खूप छान झालं आणि खूप काही माहिती मिळाली. युनिक अशी ससी बघायला मिळाली. सशांच्या जाती काय कशा असतात, कशी ओळख त्यांची पटवायची, हे सगळं निलेश दादाने आज सेशनमध्ये खूप चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवलं. आणि बघूया आता इथून पुढे जर खरंच त्यांनी तर आता सांगितलंय व्यवस्थित, यांच्याबरोबर काम करायची इच्छा खूप आहे. धन्यवाद. नमस्कार, मी बाबासाहेब शिंदे, सांगलीहून आलो. ससे पालन हे मला माहीतच नव्हतं ससे पाळायचे असते. तर मी ते ऐकलं माझ्या ह्याच्याकडनं आणि म्हणलं चला जाऊया येऊया बघून. आल्यानंतर मी एवढे ससे बघून मला खरंच जरा कुतूहलच वाटलं त्याचं. आणि ह्याची व्यवस्था इतकी छान मस्त केली आहे, बरं वाटलं एकदम मस्त. आणि सर गोसाई सरांमुळं हे बघायला मिळालं आम्हाला. खरं छान छान. ओके.